लक्षात आली एवढी सगळी अनुभूती येत होती. आता जो काही फुडफुड उरली होती थोडीफार ती पण निघाली, निर्मळ झाले, शुद्ध झाले जणू काही श्रीमंत. त्या भावातच भोजन झालं, हस्तवृक्षाला मुखवृक्षाला झालं आणि कधी एकदा नाथांच्या चरणी मी लोटांगण घालतोय, नाथ चरणी लोटांगण घेतलं, साष्टांग घातलं. जसा नाथांच्या चरणाचा उजव्या चरणाच्या अंगठ्याचा स्पर्श आज्ञाचक्राला झाला, कल्याण झालं. मोठ्या देवाचं कल्याण जे पूर्वरंगामध्ये श्री महाराजांनी सांगितलंय, 84चे अनर्थ चुकविलं, म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम टाळूनच टाकलं उभयतांचं. कोणी? नाथरायांनी. काय साधना दिली होती? मनी धरा राम, तीच साधना दिली होती जी श्री महाराजांनी पूर्वरंगात सांगितली. म्हणजे हरिकथा मूळ पदावर आहे ना, आहे की नाही? आहे होतं जागे. काय तर काय असतं पूर्वरंगात आणि काय असतं कथा काहीच माहित नसतो. हो काय सांगितलं बुवांनी, अरे काय सांगितलं? मी खूप जणांची परीक्षा घ्यायचे, परत कधी आले तर कदाचित घेईन पण. आणि मग काय अभंग होता, कोणाचा अभंग होता, काय सांगितलं बुवांनी किंवा ताईंनी त्या काय म्हटल्या, काही माहिती नसतं, सांगताच येत नाही. पण काय काय अभंग, अरे काय 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 श्रवण करा. आम्ही जेव्हा आपल्या आधी कीर्तन स्वतः उभं राहण्यासाठी त्यांनी जी काही आत्ता दिले उभं राहण्याची हे शक्ती, त्याच्या आधी ऐकायला इथेच होतो की एकदम पण इथे येतात नाही, इथेच होतो. तेव्हा असेच आम्हाला एक प्रश्न पडायचे, पण कान हळूहळू इतके सावध व्हायला लागले ना की काय म्हणतात हे बुवा. आणि प्रत्येक कीर्तन का कोणाकडे गाण्याची कला छान असते, कोणाकडे वक्तृत्व छान असतं, कोणाकडे अभिनय असतो. सगळ्याकडे येणार आहे असं समर्थांनी वर्णन केलं दासबोधामध्ये. पुन्हा पुन्हा सांगेन मी, दासबोध वाचा. कीर्तनकार कसा असावा याचं सुंदर वर्णन केलेलं आहे, तसं नसावं हेही सांगितलंय. आणि म्हणून कलियुगामध्ये भुलून जाऊ नका. फार कीर्तन सुंदर करतात म्हणजे काय करतात, अभंग छान उलगडून सांगतात, त्या छान गातात, का त्यांची वाणी खूप छान आहे, का जे सांगतात ते आमच्या हृदयापर्यंत भिडतं, म्हणजे ते उत्तम उपासक आहेत. काय आहे जाणून घ्या. म्हणून श्रवण कसं करावं हे देखील आपल्याला संत सद्गुरू शिकवतात, हे लक्षात घ्या. असे मी विचार कीर्तनात प्रसारित करत असते बरं का दादा. वेगळं काही वेगळं समाज प्रबोधन करायला कुठे मुद्दाम मोठ्या स्टेजवर जायचंय असं काही माझी मागणी नसते. पण मनुष्य जन्म मिळालाय आपल्याला, आता ही संधी सुंदर दिली, कीर्तनकार म्हणून ओळख भगवंताने दिली आहे, हे कार्य करायचं, स्वतः उत्तम उपासना करायची आणि उपासनेचा नामाचा प्रसार करायचा, प्रचार करायचा. बस धन्य होता आपलं अवघं आयुष्य, काही वेगळं करायची गरज नाही. आणि हाच आशय हे धरून गेले नाथांनी त्यांचं कार्य उत्तम रीतीनं केलं आणि त्यांचा प्रपंच श्रोतेय सुंदर उत्तम झाला. 84चे अनर्थ चुकले आणि त्यांना उत्तम गती प्राप्त झाली. हे कशानं साधलं? तोच आशय सांगताना पूर्वपद्यात आपल्याला श्री महाराज म्हणाले,